मी गणपती बाप्पांसमोर काढलेली ही रांगोळी मंत्र म्हणून काढलेली आहे। मंत्र म्हणून रांगोळी कशी काढायची हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, स्टुडिओ संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत। खरं तर मला कालच हा व्हिडिओ शूट करून चॅनलवर टाकायचा होता, पण काल गणपती बाप्पांचा पहिला दिवस होता आमच्या घरातला, त्यामुळे मला काही जमलं नाही। तर आज मी हा व्हिडिओ शूट करून तुम्हाला पाठवणार आहे। हे बघा, हे आमचे गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही। आमच्या गोव्यामध्ये गणपती बाप्पांच्या अशा मोठ्या मूर्ती घरोघरी पूजल्या जातात। हे बघा किती छान सुंदर आणि मोठी मूर्ती आहे। आणि हा जो मागे पडदा दिसतोय ना, पडद्यावरचे जे गणपती बाप्पा आहेत, तर हे मी स्वतः हा पडदा बनवलेला आहे। माझा अजून एक चॅनल आहे, त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते। तर त्या चॅनलवर हा पडदा बनवलेलाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, त्यामुळे या व्हिडिओची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर तुम्हाला जर अशा प्रकारचा पडदा वगैरे बनवायचा असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही पुढच्या वर्षी तुमच्या गणपती बाप्पांना त्याच्यामध्ये काही बदल करून असा मागे लावायला पडदा बनवू शकता। हे बघा, आणि ही बाजूने केलेली आरास आहे आमच्या गणपती बाप्पांसाठी। आणि मी तुम्हाला मागे एक माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ही अशा प्रकारची माटवी बांधली जाते गणपती बाप्पांच्या समोर। हे बघा, ही अशी वेगवेगळी आपल्या शेतात पिकणारी फळं, नंतर भाताचे जे थांब असतात म्हणजे रोप असतात, त्याला इकडे नवं असं म्हणतात। कारण जे पहिल्यांदा भात पिकतं ना, तर त्या भाताचा एखादा रोप काढून ते पहिल्यांदा गणपती बाप्पाच्या या माटवीला बांधायचं आणि त्यानंतरच त्या शेतातलं भात कापून ते आपल्या घरात खाण्यासाठी वापरायचं, अशी इकडे गोव्यामध्ये पद्धत आहे। तर ते नवं इथे बांधलं, नवं म्हणजे पहिल्यांदा काढलेलं भाताचं रोप, त्याला नवं म्हणतात। तर ते नवं इथे बांधलं जातं, म्हणजे गणपती बाप्पाला अर्पण केल्यानंतर आपण त्याचा नंतर उपभोग घेऊ शकतो, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे। एवढी श्रद्धा आहे गणपती बाप्पांवर। तर अशा प्रकारे हे गणपती बाप्पा आमच्या घरामध्ये छान प्रकारे विराजमान झालेले आहेत। आणि काल मी वेगळी रांगोळी घातली होती, आज मी गणपती बाप्पांसाठी घातलेली रांगोळी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे आहे स्वस्तिक। माझं काय होतं, माझ्या हाताला जरा मुंग्या येतात, त्यामुळे मला रेघा काढताना माझ्या नीट येत नाहीत। थोडक्यात चित्रकला पण मला नीट जमत नाही। चित्रकला तर जमतच नाही, पण ही अशी ठिपक्यांची रांगोळी काढताना सुद्धा माझ्या हाताला मुंग्या येतात, त्यामुळे रेघ सरळ येत नाही। तरीही मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करत असते। हे बघा, ह्याला नाभी कमळ म्हणतात। ही रांगोळी माझे आजोबा घालायचे, आणि माझ्या आजोबांकडून माझी मोठी भावंड शिकली। माझ्या आजोबांनी मला काही शिकवायची वेळ आली नाही, कारण मी 2 वर्षाची असतानाच माझे आजोबा गेले, त्यामुळे पण माझी मोठी भावंड शिकली होती, त्यांनी मला ही शिकवली। याला नाभी कमळ असं म्हणतात। ही रांगोळी घालण्यासाठी एक मंत्र आहे। तो मंत्र काय आहे आणि तो मंत्र म्हणत म्हणत रांगोळी कशी घालायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हे बघा, ही एक रांगोळी, ही तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, याला गणपती बाप्पांची मांडी म्हणतात। तर अशा प्रकारे समोर रांगोळी घालून मी आज इथे थोडीशी सजावट केलेली आहे। आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले होते की या भिंतीवर आमच्या सासऱ्यांचा, सासूबाईंचा आणि जाऊबाईंचा फोटो होता। ते सध्या काढून आम्ही थोड्या दिवसांपुरते
वेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि इथे एक गणपती बाप्पांचा फोटो ठेवलेला आहे. आणि या खोलीतला आता बऱ्यापैकी पसारा पण आवरून इथे आम्ही थोडंफार हे आता सजवलेलं आहे. आज गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी आणि उंदीर मामांच्या नैवेद्यासाठी आमच्याकडे खीर बनलेली आहे दुधाची, म्हणजे पायस, तांदळाची खीर दूध घालून. काल आमच्याकडे उकडीचे मोदक होते, आज तांदळाची खीर आहे. ही बघा, आज गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी आमच्याकडे हा पायस बनलेला आहे, म्हणजे दूध घालून तांदळाची खीर. हा मी सोवळ्यात बनवलाय. तुम्हाला थोडासा माझा सोवळ्यातला लुक पण दाखवते. परत खाऊ घराकडे. अशा प्रकारे मी हे सोवळ्यातलं नऊवारी नेसलेले आहे आणि हे नेसून आज स्वयंपाक आहे. हे बघा, माझ्या मुलीच्या सासूबाई आज आमच्याकडे आलेल्या आहेत. तर आता मगाशी तुम्ही त्यांना बोलताना हे बघा, या माझ्या मुलीच्या सासूबाई आणि ही माझी धाकटी जाऊ. अरे माझ्या मुलीच्या सासूबाई आज आमच्या घरी आलेल्या आहेत. हे बघा, आणि माझी धाकटी जाऊ पण इथे आहे. हे खोबरं देऊ अजून किसून हवंय तुम्हाला? हे बघा, खोबरं कशाला हवंय? द्या, मी किसून देते. हे बघा, बघू शकता तुम्ही, आमच्याकडे हे असं दिवसभर चालू असतं. इथे त्याला दूध घातलेलं त्याने खाल्लंच नाही. या माझा जो पहिला व्लॉग होता त्या व्लॉग मध्ये मी तुम्हाला काही गोष्टी दाखवल्या नव्हत्या, तर आज या व्हिडिओ मध्ये मी त्या गोष्टी दाखवते. आमच्या घराच्या शेजारी जे मंदिर आहे, हे या मंदिराचा आतला पूर्ण भाग मी तुम्हाला आज दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही, हे मंदिराचं, हे बघा, हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आज सुद्धा इथे तेवढ्याच प्रमाणात पाऊस पडतोय, पण फक्त फरक एवढाच आहे की मध्ये मध्ये ऊन पडतंय, मध्ये मध्ये पाऊस पडतोय. आणि हे आमचं मंदिर, आमच्या घरा शेजारी जे मंदिर आहे ते आमच्या कुलदैवताचं मंदिर आहे. याची पूजा पण आमच्या घरातूनच केली जाते. म्हणजे माझे मोठे दीर किंवा माझे 3 नंबरचे जे दीर आहेत ते आमच्या या कुलदैवताची पूजा करतात. दुर्गा प्रयाग माधव असं या देवाचं नाव आहे. म्हणजे इथे प्रयाग माधवाची मूर्ती पण आहे आणि दुर्गादेवीची मूर्ती पण आहे. हे आमचं कुलदैवत आहे. आणि हे बघा, हे असं छान मोठं मंदिर आहे, भरपूर मोठं आहे मंदिर. हे बघा, आणि हे इथे जे दिसतंय ना, याला होमकुंड म्हणतात. शहरात सुद्धा काही धार्मिक कार्य करायचं झालं की होम पेटवला जातो, तर तशा पद्धतीचं हे होमकुंड इथे आहे. याला खाली आम्ही काय केलंय, खाली पत्रा ठेवलेला आहे. त्या पत्र्यावर ह्या विटा लावून याच्यामध्ये हे होम घातला जातो किंवा होमाचा जो काय अग्नी आहे तो पेटवला जातो, चेतवला जातो आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आहुत्या दिल्या जातात. कारण हे खाली जे आहे ना, हे ग्रॅनाइट आहे, तर ते ग्रॅनाइट वाया जाऊ नये किंवा तुटू नये म्हणून हे अशा पद्धतीने आम्ही तयार करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता तुम्हाला हे पुढचं दाखवते. हे बघा, हे बघा, हे आमचं श्री दुर्गा प्रयाग माधव प्रसन्न असं या गर्भगृहावर लिहिलेलं आहे. आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर हे बघा, या अशा मूर्त्या आहेत. आज मी सोवळ्यात असल्यामुळे मला आत जायला मुभा आहे, नाहीतर तुम्ही जर सोवळं नेसलेलं नसाल तर तो इथे कुणालाही प्रवेश नसतो. हे बघा,
ही प्रयाग माधवांची मूर्ती आहे. हे आमचं कुलदैवत आहे. माझं आडनाव पित्रे आहे आणि पित्र्यांचं कुलदैवत हे प्रयाग माधव आहे. त्याचप्रमाणे इथे ही जी दुर्गा देवीची मूर्ती आहे ही पण आमची कुलदेवता आहे आणि हे आमचे मूळ पुरुष आहेत पित्र्यांचे. तर ज्यांचं आडनाव पित्रे आहे त्या सगळ्यांचं हे कुलदैवत आहे आणि याची पूजा आम्ही जरी पित्रे असलो तरी पहिल्यापासून हे या मंदिराच्या शेजारीच आमचं घर असल्यामुळे या दैवतांची पूजा आमच्या पित्रे कुटुंबियांकडूनच केली जाते, म्हणजे आमच्या घरातून केली जाते. हे बघा, आणि आता ह्या मंदिराचा थोडासा विस्तार व्हावा आणि इथे एखादा भक्त निवास असावा. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये जो भक्त निवास दाखवला होता तर तसं काहीतरी, आणि इथे येणारे जे भाविक आहेत किंवा या कुलदैवताचे जे काही महाजन म्हणतो आम्ही त्याला, तर तसे जे लोक आहेत म्हणजे ज्यांचं हे कुलदैवत आहे तर त्यांच्यासाठी राहायची सोय व्हावी म्हणून तो भक्तनिवास बांधायला सुरुवात केलेली होती. परंतु पैशाअभावी ते अर्धवट राहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ जर कुणी पित्रे कुटुंबियांपैकी बघत असतील तर त्यांनी कृपया त्या भक्तनिवासाच्या बांधकामासाठी जेवढी शक्य होईल तेवढी मदत करावी अशी ही विनंती मी त्यांना ह्या व्हिडिओद्वारे करते. हे बघा, आता हे गर्भगृह झाल्यानंतर आपण प्रदक्षिणेत जाऊ. मी आता हा गर्भगृहाचा दरवाजा बंद केला. प्रदक्षिणेत जाण्याआधी मी तुम्हाला दाखवते, इथे उजव्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला शंकराची पिंडिका आहे. त्याचप्रमाणे इथे ही अजून एक मूर्ती आहे आणि हे बघा, इथे एक मूर्ती आहे. ही द्वारपालाची मूर्ती असावी कदाचित, मला ही नक्की माहिती नाहीये. आता आपण एक प्रदक्षिणा काढू या मंदिरामध्ये. हे बघा, हे सगळं ही संपूर्ण प्रदक्षिणा आहे. हे बघा, आता हे तुम्हाला सगळं मी बऱ्यापैकी दाखवून झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवायचा राहिलाय फक्त गोठा. तो पण मी दाखवला असता, पण आज आमच्या गाईला आम्ही थोडंसं बाहेर बांधलेलं आहे, तरी पण जमलं तर दाखवते. हे बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आमच्याकडे मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो तेव्हा आम्ही ही शेगडी वापरतो. तर आज ह्याच्यामध्ये बाप्पांच्या नैवेद्याचा भात सोवळ्यामध्ये तयार आहे. बाप्पांच्या काय आमच्या कुलदैवताला पण नैवेद्य द्यावा लागतो. आता आपण आधी गोठा बघू, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे मागच्या दारी आल्यानंतर इथून सरळ डाव्या बाजूला गेल्यानंतर आमचा गोठा आहे. हे आमचं खूप जुनं टॉयलेट आहे. कधीतरी खूपच लोक आमच्याकडे आले तर आम्ही त्याचा वापर करतो. हे बघा, इथे आमच्या गाईचा गोठा आहे. आता सध्या गाय इथे नाही आहे, कारण काय होतं, ही आमच्या गावामध्ये आता जास्त गायी नसल्यामुळे या गाईला जर आम्ही सोडून दिलं तर ही गाय कुणाच्या तरी शेतात जाऊन त्यांच्या शेताची नासधूस करते, कारण तिला कुणी सोबतीला नसतं. ती एकटीच आहे. बाकीच्या इतरांकडे ज्या गायी आहेत त्या सगळ्या जर्सी गाय असल्यामुळे त्यांना सोडायची कधी वेळ येत नाही. आमची ही देशी गाय आहे, त्यामुळे आता आमच्या गावामध्ये देशी गाई इतर कुणाकडेच नाही आहेत, फक्त आमच्याकडे आहे. मग ती एकटी तिला सोडून दिलं की ती
सगळी वाट लावून टाकते, म्हणून आम्ही तिला सोडत नाही. फक्त आम्ही काय करतो, इथे आमचं जे हे पलीकडे ही जी जागा आहे ना, इथे एखाद्या मोठ्या झाडाला लांब दोरी बांधून तिला आम्ही बांधून ठेवतो, जेणेकरून ती तिथल्या तिथे का होईना फिरत राहील आणि आजूबाजूला तिला जर काही खायचं असेल तर ती खाऊ शकेल. तर असं आम्ही हे सगळं करतो. हे बघा, इथे मागच्या बाजूला आमच्या वारसदारांचंच घर आहे, म्हणजे आमचे चुलत सासऱ्यांचं हे घर आहे. हे पण घर भरपूर मोठं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. मला जायचंय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला त्यांच्या, पण आता आज शक्य झालं तर आज जाईन, नाही तर त्यांच्याकडे पण 7 दिवस गणपती असतो, तर तेव्हा कधीतरी जाऊन येईन. हे बघा, हे इथे जे दिसतंय ना तुम्हाला, याला तुम्ही काय म्हणता ते मला माहिती नाही. आमच्याकडे याला तेरं म्हणतात. म्हणजे हा अळूवाचाच, अळू जे असतं ना आपल्याकडे जे मिळतं, वडीचं अळू किंवा काळं अळू, तर त्याचाच हा प्रकार आहे. फक्त हे पांढरं असतं आणि याची पण आमटी छान होते बरं का. फक्त हे जरा जास्त खाजतं, त्यामुळे ह्याच्यामध्ये चिंचेचं प्रमाण जास्त न घालता याच्यामध्ये आमसुलं टाकायची, म्हणजे याला एक चव वेगळी पण चांगली येते आणि खाज पटकन ह्याची कमी होते. तर अशा प्रकारे आमचा हा आजूबाजूचा परिसर पण मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे. आत्ता मला घरात जाऊन इतर सगळा स्वयंपाक पूर्ण करायचा आहे, म्हणून हा व्लॉग मी इथेच थांबवते. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ही रांगोळी काढण्यासाठी आपल्याला आधी असे ठिपके घालून घ्यायचे. मध्ये एक मोठा ठिपका घालायचा, त्यानंतर त्याच्या सगळ्या बाजूनी 5-5 ठिपके घालायचे. हे बघा, 5, इकडून पण 5, इकडून 5. असे टिपके घालून घेतल्यानंतर आपल्याला आता तो मंत्र म्हणून रांगोळी काढायची आहे. आद्यम तृतीयम, आद्य म्हणजे पहिला, तृतीय म्हणजे तिसरा. आद्यम तृतीयम, तृतीयमच्या भूता, भूता म्हणजे पाचवा. भूता द्वितीयम, द्वितीयम चतुर्थः, द्वितीय म्हणजे दुसरा, पुन्हा चतुर्थः म्हणजे चौथा. पहिल्या ओळीतला पहिला, दुसऱ्या ओळीतला तिसरा, तिसऱ्या ओळीतला पाचवा, चौथ्या ओळीतला दुसरा, पाचव्या ओळीतला चौथा आणि परत आद्यम, असं म्हणत म्हणत ही रांगोळी आपल्याला पूर्ण करायची आहे. आद्यम तृतीयम, तृतीयम च भूता, भूता द्वितीयम, द्वितीयम चतुर्थम, चतुर्थम च आद्यम, पुन्हा आद्यम तृतीयम, तृतीयम च भूता, भूता द्वितीयम, द्वितीयम चतुर्थम, चतुर्थम च आद्यम. आद्यम तृतीयम, तृतीयम च भूता, भूता द्वितीयम, द्वितीयम चतुर्थः, चतुर्थम च आद्यम. आद्यम तृतीयम, तृतीयम च भूता, भूता द्वितीयम, द्वितीयम चतुर्थः, चतुर्थम च आद्यम. आद्यम तृतीयम, तृतीयम च भूता, भूता द्वितीयम, द्वितीयम चतुर्थः, चतुर्थम च आद्यम. आद्यम तृतीयम, तृतीयम च भूता, भूता द्वितीयम, द्वितीयम चतुर्थः, चतुर्थम च आद्यम. आद्यम तृतीयम, तृतीयम च भूता, भूता द्वितीयम, द्वितीयम चतुर्थः, चतुर्थम च आद्यम. अशा प्रकारे ही रांगोळी घातली जाते. आता इथे मध्ये तुम्ही ठिपक्यावर लाल कुंकू वगैरे घालून किंवा इकडे कुठेही तुम्हाला जे काही रांगोळी कलर भरायचे असतील तर ते भरून तुम्ही ही सजावट करू शकता. मी फक्त तुम्हाला ही पद्धत दाखवली. माझ्या रेखा नीट आलेल्या नाही आहेत कारण माझ्या हाताला मुंग्या येतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी काल टाकणार होते पण घरात एवढी कामं असतात की जमतच नाही, त्यामुळे कालचा व्हिडिओ मी आज पोस्ट